बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नांदेड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटासाठी भक्कम काम करत असलेले बालाजी पाटील खतगावकर यांनी देगलूर येथे महत्त्वाची भेट दिली। देगलूर शहरातील बॉम्बे मशिनरीचे मालक स्वर्गीय अतिक शेठ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना धीर दिला। यावेळी अतिक शेठ यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। बालाजी पाटील खतगावकर यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले असून खतगाव परिसरात बोरवेल मोटार उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना मदत केली होती। तसेच अमेरिका-इराण युद्धाच्या काळात मुखेड तालुक्यातील अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते। या कार्याबद्दल येवती गावातील कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी साटपडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेले बॉम्बे मशिनरी लाईनचे या ठिकाणी मरहूम अतिकुर रहमान साहब जे माजी नगरसेवक होते आणि त्यांचे निधन झालं आणि त्याचे निधन झाल्यानंतर सातोन भेट देण्यासाठी बालाजी पाटील खतगावकर माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे खाजगी सचिव ते या देगलूर शहराचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन सातोन भेट दिली होती आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांची सुकन्या आणि चिरंजीव आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचे संबंध कशा पद्धतीने त्यांच्या वडिलांसोबत होते आणि ज्यावेळेस ते देगलूर शहरामध्ये CO पदावर असताना ते बॉम्बे मशिनरी लाईन या ठिकाणी येऊन कसे व्यवहार होतं ते जाणून घेऊया। आपल्या वडिलांसोबत माननीय बालाजी पाटील खतगावकर यांचे कसे संबंध होते आणि त्यांनी सातोन भेट देण्यासाठी आपल्या घरी निवासस्थानी या ठिकाणी आले होते। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करती हूँ। मेरे वालिद मरहूम अतीकुर रहमान अतीक सेठ माजी नगर सेवक रह चुके हैं और मशीनरी एसोसिएशन के अध्यक्ष रह चुके हैं और उनके पॉलिटिक्स में कई मान्यवर जैसे वसंतराव चौहान साहब, खतगावकर साहब माजी आमदार मुखेड़ के सामने साहब और अपने बालाजी पाटिल खतगावकर साहब, ऐसे कई लोगों से उनके ख़ास दोस्त हैं, रह चुके हैं और लोगों के लिए कई सोशल काम भी कर चुके हैं। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहब के खासगी सचिव बालाजी पाटिल खतगावकर साहब वालिद साहब के इंतकाल के बाद हमारे घर पर सांत्वना भेंट के लिए आए थे। हमारे वालिद साहब का और खतगावकर साहब के रिलेशन 1991 से है। जब एक शेतकरियों की समस्या थी खतगांव में, जब उन्होंने शेतकरियों की समस्याओं के लिए हमारा एक जो मशीनरी एसोसिएशन का बिज़नेस है उसमें वालिद साहब की हेल्प से कई शेतकरियों के मसले सॉल्व किए हैं। जब शेतकरी अड़चन में थे, जब उनकी परिस्थिति नहीं थी कि वो अपने खेती का सामान खरीद सके, तब खतगावकर साहब ने और मेरे वालिद साहब ने उनके लिए मदद की, जो आज तक उनकी दोस्ती के रूप में कायम है। उसी के चलते खतगावकर साहब ने आज हमारे परिवार को भेंट देकर हमको सहानुभूति दी। आपण या ठिकाणी पाहू शकता बालाजी पाटील खतगावकर या ठिकाणी आले होते, सातून भेट दिले। त्याच्यानंतर त्यांना असं वाटू नये की त्यांच्या वरचं जे छत्रछाया निघून गेलेलं आहे ते तर पोकळी निर्माण झालेली आहे, ते कधी भरून न निघण्यासारखी आहे, परंतु त्यांना कधी असं वाटू नये की त्यांचे वडिलांचा हात त्यांच्या डोक्यावरून निघून गेलेला आहे। सदैव मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि सदैव त्यांची तशाच पद्धतीनं मदत करत आणि त्यांना कुण्या अडचणीत न येऊ देता त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून राहणार, अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन त्यांना भेट देऊन त्यांची या ठिकाणी अडचणी जाणून घेतलेत आणि याच्यानंतर काही अडचण आल्यास मला संपर्क करा, अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं सातून भेटच्या निमित्ताने त्यांना सांगून गेलेले आहेत। आणि अनेक आपण पाहू शकता मुखेड तालुका असेल, देगलूर, बिलोली, अनेक तालुक्यामध्ये जे लोक अडीअडचणीत असतात किंवा जे आता आपण पाहू शकता ज्या पदावर त्यांनी होते, CO पदावर होते आणि शासनाच्या जे कर्मचारी म्हणून होते, तेव्हापासून तर आत्तापर्यंत राजकारणात असो किंवा नसो किंवा कोण्याही पदावर असो, ते आपल्या भागाचं, नांदेड जिल्ह्याचं भरभरून विकास करण्याचं ते धोरण बाळगत असतात आणि आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या जनतेला काही त्रास होऊ नये त्याच्यासाठी ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे खाजगी सचिव असतानासुद्धा आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याला जास्त महत्त्व देतात आणि आपल्या जनतेला कोणताही या ठिकाणी प्रसंग आल्यास, अडीअडचणी आल्यास ते डायरेक्ट संपर्क साधून उपमुख्यमंत्री साहेबांसोबत लवकरात लवकर इकडे अडचणी सोडण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांना
त्यांचं स्वतःचं स्वार्थ नसताना सुद्धा कोण्याही स्वार्थीपोटी जात नसताना त्यांनी फक्त आणि फक्त जनतेचा विचार करत आणि जनतेचे जे काही प्रश्न असतात ते संपूर्ण सोडण्याचं कार्य ते सदैव करत असतात. आणि त्याच संदर्भामध्ये आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये आतिक शेठ यांच्या घरी येऊन सातून भेट देऊन गेलेत. एवढ्या शहरामध्ये अनेक नेते या ठिकाणी वावरत असतात. संपूर्ण जेव्हा एक व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात असतो तेव्हाच त्यांना आठवण असते, परंतु एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जातो त्यावेळेस काही मोजक्या लोकांनाच त्यांची आठवण येते आणि तेच लोक सातून भेट देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचं काय अडचण आहे ते जाणून घेण्यासाठी येत असतात. त्यामधलेच एकमेव या ठिकाणी बालाजी पाटील खदगावकर आहेत आणि जे या ठिकाणी पाहू शकता जेव्हा हयात होते आतिक शेठ त्यावेळेस जसं राहत होते त्याच पद्धतीनं आत्तासुद्धा येऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सातून भेट दिली आणि त्यांची अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेत. त्याबद्दल त्यांचे कुटुंब आज या ठिकाणी पाहू शकता त्यांचं वरचं छत्र हरावून गेलेल्या वडिलांचं तरी ते न घाबरता आता त्यांच्यासोबत बालाजी पाटील खदगावकर आहेत असं त्यांना वाटावे त्यासाठी त्यांनी या ठिकाणी येऊन गेले. त्यांना खूप छान वाटलं आणि त्यांना एक धैर्य वाटलं असं चित्र या ठिकाणी दिसून आलं. कॅमेरामॅन सोबत मी साक पडेल NC न्यूज TV.